नमस्कार मंडळी, ओम शांती. तर आपण बघत होतो आपल्या जीवनामध्ये आपण नेहमीसाठी आनंदानं राहण्यासाठी परमात्मा ब्रह्माच्या तनामध्ये येऊन आता आपल्याला हे ज्ञान सांगत आहे. त्या ज्ञानापैकी आपण पहिला पाठ पाहिला होता की आपण एक चैतन्य आत्मा आहे. प्रत्येकजण जे आपण आत्मा आहे हा प्रत्येकजण वेगवेगळा आहे, कारण प्रत्येकाच्या भोवतालची परिस्थिती वेगवेगळी आहे, प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी आहे. आणि म्हणून आपल्या भोवतालचे जे काही लोक आहेत ते आपापल्या विचारांनी वेगवेगळे असल्यामुळे तशा प्रकारचं ते वागतात. त्यांचा जसा संस्कार अलग अलग झालेला असल्यामुळे ते त्या संस्काराच्या थ्रू आपल्याशी तसे विचार मांडतात. मग अलग काय आहे? त्यांचे विचार अलग आहे, परंतु ते लोक गलत आहे का? नाही, फक्त विचार वेगळे आहे. आपल्यापेक्षा त्यांचे विचार वेगळे आहे. आज मला समजा व्हाईट कपडे आवडतात, पण काहींना रंगीत कपडे आवडतात. मग जर मी असा विचार करत असेल की व्हाईट कपडे घालणारे लोकच चांगले आहेत आणि बाकीचे बोगस आहेत, ॲम आय राईट? माझं बरोबर आहे? नाही. म्हणून असे जे काही आपल्या विचाराच्या प्रतिकूल विचाराचे लोक असतात, आपण तेव्हा विचार असा करायला हवा की त्याचा विचार वेगळा आहे, पण आपण त्या व्यक्तीवर फोकस करतो की हा व्यक्तीच बोगस आहे. तर इथे परमात्मा आपल्याला ते इक्वेशन वापरायला सांगतात की आपण प्रत्येकजण आत्मा आहे. अनेक संस्कारांनी, जन्माजन्मांतरीच्या संस्कारांनी, जन्माजन्मांतरीच्या आपल्या कर्मांनी आपण आज इथे असं बनलेलं आहे. नंतर परमात्माने सांगितलं की आपण कुठून आलो आहे? आपण त्या देवाच्या घरून, परमधाममधून इथे आलो आहे. इथे जसे जसे आपण कर्म केले तसे तसे आपले संस्कार बनले आणि अनेक जन्माचे संस्कार घेऊन आपण सोबत जात असतो. काय म्हणतो आपण? शेवटी सोबत काय जाते? काय जाते आपल्यासोबत? मकान, माडी, घरदार काहीच सोबत जात नाही, पण सोबत जाते मंडळी काहीतरी. सोबत नेतो आपण. ती नेतो आपल्या संस्कारांची शिदोरी. जे आपण आयुष्यभर इथे कर्म केले, ज्या पद्धतीनं ते कर्म केले, तो जो संस्कार आपला बनला, तो संस्कार आपल्याला पुढच्या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड होतो आणि त्या संस्कारानुसार आपण पुढचे कर्म त्या सवयीनुसार करतो आणि त्याच्या आधारे आपल्याला सुख किंवा दुःखाची अनुभूती होते. मग पुन्हा परमात्माने आपल्याला परमात्माचा सुद्धा परिचय करून दिला की परमात्मा कसा आहे. परमात्मा शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, है ना. आणि अशा स्वरूपाची आपण जर आठवण केली, त्या शांत स्वरूप, आपण आत्मा शांत स्वरूप आणि तो निराकार परमात्मा शांतीचा सागर. शांतीच्या सागराची किरणे माझ्या आत्म्यावर पडत आहे आणि मी शांत होत आहे. अशा रूपानं जर त्याची आपण आठवण केली म्हणजे आपण काय होऊ? हळूहळू शांत होऊ. मग ह्याची जर आपण प्रॅक्टिस ठेवली तर आपण जेव्हा कर्मक्षेत्रावर जाऊ तेव्हा ही जी आपल्यामध्ये भरलेली शांती आहे ही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. त्यानंतर आपण पाहिलं होतं की परमात्म्याचे कर्तव्य काय आहेत. परमात्माचे कर्तव्य परमात्म्याने आपल्याला सांगितले की परमात्मा आपल्या कर्माचा हिशोब ठेवत नाही. परमात्मा आपल्याला पाप पुण्याचा हिशोब ठेवत नाही. परमात्मा आपल्याला सुख दुःख देत नाही. मग परमात्मा काय करतात? परमात्मा आपल्याला फक्त ज्ञान सांगतात आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपण जर त्या ज्ञानाचा वापर केला तर सुखी राहू शकतो आणि ज्ञानाचा वापर नाही केला तर आपण
दुःखी होऊ शकतो. याच्यामध्ये परमात्माचा रोल नाही, परमात्माचा रोल फक्त आहे ज्ञान देणे. आणि अशा रीतीनं आता पुढे बघूया आपण. परमात्मा आपल्याला सांगतायत, बघा इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे, कल्पवृक्ष सृष्टि के आदि मध्य और अंत को दर्शाने वाला है. ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की बघा, बीजरूप परमात्मा, परमपिता परमात्मा हा बीजरूप आहे. बीजरूप परमात्मा या धर्तीवर जेव्हा येतो तर बघा, बीजामध्ये काय असते, पूर्ण ज्ञान सामावलेलं असते. आता बीज जे आहे, झाडाचं बीज, झाड दिसते का त्या बीजामध्ये? नाही, पण ते रुजलं की इथे वटवृक्ष असा तयार होतो. तर कल्पवृक्षाविषयी आपण ऐकलेलं आहे का पहिले? कल्पवृक्षाविषयी आपण ऐकलेलं आहे की एक असा वृक्ष आहे की ज्याच्या खाली बसलं की सर्व मनोरथ इच्छा आपल्या पूर्ण होतात. पण असं वृक्ष पाहायला मिळाला का हो मंडळी कुठे? ॲक्च्युअलीमध्ये असं कुठेही वृक्ष नाही. तिथे जर मोठी रांग लागली असती आहे ना. मग ॲक्च्युअली आहे काय हे? तर हा एक काल्पनिक वृक्ष आहे. पण नुसतं काल्पनिक नाही म्हणता येणार, पण हा सत्य आहे. काल्पनिक आणि सत्य म्हणजे फिजिकल असा कुठे वृक्ष नाही, परंतु ही एक कल्पना परमात्माने आपल्याला दिली. आणि जेव्हा परमात्मा बीजरूप या धर्तीवर येतात, आता बघा हा वृक्ष कसा वाढतो. बीजरूप परमात्मा, अविनाशी बीजरूप परमात्मा शिव सृष्टिरूपी कल्पवृक्ष के आदि मध्य और अंत को जानने वाले हैं. आदि मध्य अंताचं ज्ञान त्या परमात्मामध्ये असते. आणि परमात्मा या धर्तीवर जेव्हा येतात तेव्हा काही लोकांना हे ज्ञान सांगतात. काही लोक हे ज्ञानाचा अवलंब करतात. जसं की ब्रह्माच्या तनामध्ये परमात्मा येऊन आपल्याला हे ज्ञान सांगितलं, जणू काही हा वृक्ष लावला, बीजारोपण केलं. आणि इथूनही आपल्याला ज्ञान ब्रह्मापासून हे आपल्याला प्राप्त झालं. त्यांच्याद्वारे अनेक त्यांच्या बाकीच्या जवळच्या लोकांना, मित्रमंडळींना, आणि आज ह्या पूर्ण विश्वामध्ये 130 देशांपेक्षाही जास्त देशांमध्ये आपलं हे ज्ञानचा वापर लोक करत आहे. आणि हे ज्ञान देण्याचं कार्य अविरत अखंडपणे आज तयाच सुरू आहे. आणि नुसतं काहीच नाही, तर लाखो लोक ह्या ज्ञानाचा वापर करून आपल्या जीवनातल्या दुःख अशांतीपासून दूर होऊन सुख शांतमय आनंदमय जीवन व्यतीत करत आहे. अशा रीतीनं हे जे आहे परमात्माच्या इच्छेनं चालणारे, श्रीमतानुसार चालणारे, यांना म्हटलं गेलं ब्राह्मण आत्मा आहे. आणि हे ब्राह्मण आत्मे ह्या वटवृक्षाचे मूळ आहेत. काय आहेत? मूळ आहे. आणि त्या मुळातून पुढे काय बनते? त्या वटवृक्षाचा बुंधा बनतो, खोड ज्याला आपण म्हणतो. झाडाला खोडं किती असतात? एक खोड म्हणजे काय? एक त्या झाडाचं खोड म्हणजे ह्या ज्ञानातून पुढे सतयुग आणि त्रेतायुगाची निर्मिती होते. ह्या ज्ञानाच्या आधारे काय होते? सतयुग, की जे 1250 वर्षाचं राहील, ज्याच्यामध्ये लक्ष्मीनारायणाचं राज्य राहील. आणि सेमी स्वर्गच म्हटलं गेलेलं आहे त्रेतायुगाला, हे सुद्धा 1250 वर्षाचं आहे. तिथे राम आणि सीतेचं राज्य आहे. हा एक बुंधा का बरं आहे? कारण ह्या दोन्ही ठिकाणी एकच विचारधारा असते, एक मत असते, एक भाषा असते, एक राज्य असते. आणि सर्व जे लोक तिथे राहतात, ह्या सर्वांची मान्यता जी आहे, ही मान्यता अलग अलग नसते. आज राजा जरी आहे तरी तो राजा ह्या अभिमानात राहत नाही की मी तर राजा आहे,
मी कोणाला काय समजतो, माझ्या म्हटल्यानंच सगळं व्हायला पाहिजे, नाही. आणि प्रजा जी असते किंवा नौकर चाकर दास दासी जरी पकडला आपण, तर त्यांचीसुद्धा भावना अशी नसते की तो तर राजा आहे बा, मी तर दासी आहो, मी तर दास आहो. नाही, मनाची जी भावना आहे ही प्रत्येकाची श्रेष्ठ असते. कोणीच स्वतःला कमीच लेखत नाही व कोणीच स्वतःला श्रेष्ठ लेखत नाही. अशी एक समान वसुधैव कुटुंबकम, सर्वजण प्रेम आनंदानं राहतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे एकच बुंधा या झाडाचा, एक धर्म एक राजा एक भाषा. आता हे 1250 आणि 1250 2500 वर्ष आपण सतोगुणी अवस्थेमध्ये असतो आणि सतोगुणी असल्यामुळे सुख शांती अनुभवतो. परंतु सुखात असल्यामुळे आणि आपल्याला परमात्माचं जे नॉलेज आहे, या परमात्माच्या नॉलेजमुळे जे संस्कार बनतात, हे संस्कार आपण सोबत घेऊन जातो. परंतु इथे आपण परमात्माला विसरलेलो असतो आणि सुख शांती आनंदात असल्यामुळे त्याची आठवण करण्याची आपल्याला आवश्यकता नाही वाटत आणि ते ज्ञान विसरून जातो आपण पूर्ण. ज्ञानाचे संस्कार राहतात, परंतु परमात्मा कसा आहे काय आहे हे आपण पूर्णतः विसरलेलो असतो. मग जेव्हा 2500 वर्षाचा कालावधी होतो तेव्हा द्वापर युग लागते. काल पाहिलं होतं आपण की आपल्यामध्ये वागणुकीमध्ये बदल पडतो. आपण स्वतःला इथून देह समजू लागतो. हळूहळू काय होते की आपण बॉडी आणि आत्मा हा 2500 वर्ष सोबत आहे. बघा ना, एखादी वस्तू असते, आपल्याला अंगठी आहे किंवा एखादं आभूषण आपण कानात घालतो, कानात जे घातलेलं आहे त्याला आपण जेव्हा सुरुवातीला घालतो कानामध्ये, तेव्हा त्याची वेगळी आपल्याला अनुभूती वाटते, है ना. कानामध्ये आहे बघा काही. आणि काही वेळानंतर काय होते, काही वर्षानंतर काय होते की ते जे आभूषण आपल्या कानामध्ये आहे ते वेगळं असं की त्याची अनुभूती होत नाही. म्हणजे जणू काही तो काय बनते, आपल्या बॉडीचा एक पार्टच बनून जाते, है ना. आता आपल्याला कान आहे, हे वेगळी काही असं अनुभूती आहे का, नाही. तर अशा रीतीनं आत्माने धारण केलेलं शरीर, तर आत्म्याला सुरुवातीला अनुभूती राहते की आपण आत्मा आहे, तो आत्मा आहे. आणि हे संस्कार पण आपले असतात, आपण घडवलेले, जे आता घडवणार आहे, आपण घडवून राहिलेलं आहे, ते संस्कार तिथे काम करतात. परंतु आपण आत्मा हे हळूहळू देहाच्या भानमध्ये फसत जातो आणि स्वतःला आपण काय समजू लागतो, देह समजू लागतो. याला 2500 वर्षाचा कालावधी लागतो. आणि हळूहळू आपल्याला देह आपण समजल्यामुळे, काल आपण पाहिलंच होतं विस्तृतमध्ये की आपल्याला अहंकार, कामविकार, क्रोध हे इथे जागृत होतात. आणि मग त्याला म्हटलेलं आहे द्वापर युग. द्वापार युग म्हणजे काय, दोपूर मनात दो विचारधारा आहे. मग आता इथे मग हे दुःख अशांती आपल्याला निर्माण होते, आपल्याला दुःखाची फिलिंग यायला लागते. मग आता हे असंच चालू द्यायचं का, नाही. काही लोक जे परमात्माजवळ होते, हे साधू संत इथे जन्माला येतात आणि ते येऊन आपल्याला काय सांगतात की सुख शांतीने आनंदानं कसं राहता येईल. मग त्यांनी अनेक कथानक इथे तयार केले, रामायण, महाभारत, आणि याच्याद्वारे ते आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की सुख शांतीनं कसं राहता येईल, तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. काय केलं म्हणजे तुम्हाला हे फळ मिळेल, अशा रीतीनं हे रामायण, महाभारत इथे वेगवेगळ्या कथानकं तयार झाल्यावर काय होते की इथे त्याला मानणारे लोक, जसं रामाला मानणारे लोक, कृष्णाला मानणारे लोक, है ना. त्यानंतर ते मग त्या देवी देवतांची भक्ती करायला लागतात. मग काही सर्वांनाच मानतात. आणि हळूहळू जसं जसं काळ पुढे पुढे जात राहतो द्वापार युगामध्ये, तसे काही लोक जसं रामाच्या मूर्तीची पूजा करतात, कुणी कृष्णाच्या मूर्तीची पूजा करते, आणखी असे वेगवेगळे जसं जसं त्यांना मार्गदर्शन मिळत गेलं तसं तसं आपण देवी देवतांची पूजा करायला लागलो.
ॲक्च्युली हे राम कृष्ण हे कोण होतं? हे आपणच होतो आणि आपणच आपल्या प्रतिमेची पूजा करायला लागलो. परंतु त्यांनी त्याच्यासोबत जे ज्ञान सांगितलं होतं, हे ज्ञानानुसार आपण जे चेंज करायला पाहिजे होतं तो चेंज आपल्यामध्ये केला नाही गेला. मग काय झालं पुढे आणखी? जसं मोहम्मद पैगंबर आले, जीसस क्राइस्ट आले, गुरु नानक आले आपापल्या वेळेमध्ये. ह्यांनी जे आपापल्या वेळेमध्ये, जसं भगवान गौतम बुद्ध आले, शंकराचार्य आले, हे आपापल्या अलग अलग वेळेमध्ये आलेले आहेत. ह्यांनी त्या त्या समाजाचा जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या नुसार आणि हे ज्ञान की ज्याने लोक सुखशांतीनं जगू शकतील, हे त्यांनी त्या परिस्थितीनुरूप त्यांना ते ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. आता मोहम्मद पैगंबर आले जसं, तर तेव्हा काय होतं की मूर्तिपूजा खूप होती आणि मूर्तिपूजा असताना वागणूक लोकांची वेगळी होती. म्हणून त्यांनी सरळ सांगितलं की बाबा रे, हे तुम्ही मूर्तीची पूजा करून राहिले, याच्यात ईश्वर नाही आहे. ईश्वर तर वेगळा आहे, तो निराकार आहे, त्याला कुठं असा आकार आहे मूर्तीचा. म्हणून तुम्ही मूर्तीशी कनेक्ट होऊन राहिले, तुम्ही त्या निराकाराशी कनेक्ट व्हा. आणि तो कुठे आहे? तो वर आहे. हे परवरदिगार म्हणून त्यात म्हटलेलं आहे, हे अल्लाह, हे अल्लाह ताला, हे अल्लाह, हे परवरदिगार, नूरे जहां. हे त्यांनी तिथे, म्हणून नमाज जेव्हा पढतो आपण तेव्हा वर पाहतो, किंवा त्यांच्या मस्जिदमध्ये जर पाहिलं आपण, आपले भाऊ बहीण जे आहेत मुस्लिम धर्मामध्ये, त्यांच्या मस्जिदमध्ये जर जाऊन पाहिलं तर तिथे कुठली मूर्ती आढळत नाही. सांगायचा उद्देश काय होता की तुम्ही ही वागणूक चांगली करा. बघा, त्यांचा जो आता पवित्र महिना रमजान गेलेला आहे, त्या रमजान महिन्यामध्ये बघा, त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की तुमचा उपवास कसा असा पाहिजे. तुमचा डोळ्यांचाही उपवास असला पाहिजे, डोळ्यांनी असंच पाहायला पाहिजे, वेगळं मानवतेला न शोभणारं असं आपल्या डोळ्यातून पाहायला नको. आपल्या डोळ्याची दृष्टी सगळ्यांसाठी पवित्र असली पाहिजे, तुमचे कान पवित्र असले पाहिजे, तुमचं मुख पवित्र असलं पाहिजे. या मुखातून असा कोणताही शब्द आपल्या तोंडातून निघायला नको की जेणेकरून कोणाचं मन अंतःकरण दुःखी होईल. आणि जो रोजा आहे, हा रोजा प्रत्येक अवयवांचा त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून ह्या प्रत्येक अवयवांचा जर असा जर उपास पकडला आपण, तर तो खरा रोजा ठरतो. तर बघा, असं त्यांनी त्यांच्या कुराणमध्ये मग आपल्याला स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मग जीसस क्राइस्ट आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की हे प्रभू, हे तुझे सर्व लेकरं आहे. गॉड इज लव त्यांनी सांगितलं, गॉड इज लाईट सांगितलं. आणि भगवान गौतम बुद्धाच्या काळात सुद्धा त्यांनी पाहिलं की सगळे कर्मकांडामध्ये गुंतलेले आहे. कर्मकांडामध्ये ईश्वराकडून आपल्याला काहीतरी प्राप्त होईल, ईश्वराकडून आपल्याला सुख शांती आनंद मिळते. परंतु लोकांना असं तेव्हा समज झालेला होता की आपण हे फक्त कर्मकांड केलं, एखादा यज्ञ केला म्हणजे आपल्याला सुखशांती मिळते, किंवा एखाद्या देवाची सत्यनारायण पूजा वाचली म्हणजे आपल्याला सुखशांती मिळते, किंवा एखादी कोणती पूजा केली देवीची की मग आपल्याला सुखशांती मिळते. आणि लोक काय करत तेव्हा, ह्या सगळ्या विधी करत आणि मोकळे होत, असं वाटे की आता आपल्या घरी सुखशांती येणार. पण कर्मामध्ये बदल पडला नव्हता आणि त्यांनी त्याचा स्वतः शोध लावला की नेमकं काय होते, कशानं होते. म्हणून त्यांना त्यांच्या समाधीमध्ये, त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये हे प्राप्ती झाली की बाबा रे, हे सर्व करूनही माणूस दुःखी, अशांत, शोकयुक्त का आहे. आणि मग त्यांना ते उमगलं की मन जे आहे या माणसाचं, हे मनच सर्व काही आहे. कारण सुरुवात आपली मनापासून होते. विचार आपण कुठे करतो? मनामध्ये विचार करतो. आणि म्हणून मन जर आपल्या नियंत्रणामध्ये आपण आणू शकलो नाही आणि मनानं वाटेल तसे जर आपण कर्म केले, कोणाला दुःख देण्याचे, कोणाला क्लेश देण्याचे, तर आपण मात्र सुखी होऊ शकत नाही. तुम्ही कितीही जप तप करा, तुम्ही कितीही यज्ञयाग करा आणि कितीही तुम्ही उपासमार करा. म्हणून त्यांनी फोकस कशावर दिलेला आहे? मनावर. आणि जर मनाला आपण काबूत केलं तर मात्र आपण सुख शांती अनुभवू शकतो. ठीक आहे. तर अशा रीतीनं आता इथे काय झालं मग
की हे जसं एक झाड होतं, एका म्हणजे झाडाला एक बुंदा होता, या झाडाला ह्या एक एक फांद्या फुटल्या. आता ॲक्च्युली या सगळं साधू संत महात्म्यांचं रोल काय होता की जगाला हे चांगलं ज्ञान सांगणे आणि त्या एकट्या परमात्मा सोबत जो सबका मालिक एक आहे त्याच्यासोबत जोडणे आणि सुख शांती आनंदाने सगळ्या जणांनी राहायला पाहिजे होतं. पण गंमत काय झाली की तेव्हाचे जे काही आपण लोक होतो, आपण यांचं ज्ञान तर ऐकलं, यांचं ज्ञान आपण ऐकलं, परंतु आपण यांचं ऐकलं नाही. आपण त्यांना मानलं, श्रेष्ठ ते श्रेष्ठ मानलं, परंतु त्यांची मानली नाही. उनको हमने माना लेकिन उनकी जो माननी चाहिए थी वो उनकी मानी नाही. आणि म्हणून आज रोजी एवढा आपल्याला जो दुःख अशांतीचा आपला परिवार दिसत आहे या जगामध्ये, हे असं दिसत आहे. जर त्यांच्या म्हटल्यानं तेव्हाच आपण बदल केला असता तर आजच आपण सुख शांती आनंदाने जगलो असतो. मग परिणाम काय झाला की त्यांना मानायला लागले परमात्मा, त्यांना भगवान मानायला लागले. आणि त्यांना भगवान मानल्यामुळे आणि माझा भगवान श्रेष्ठ, तुमच्या भगवानापेक्षा माझं ज्ञान श्रेष्ठ, माझ्या धर्माचं श्रेष्ठ आहे, तो म्हणायला लागला माझ्या धर्माचं ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि अशा रीतीनं प्रत्येकजण प्रत्येकाशी अलग अलग जुळल्यामुळे तिथे काय झालं, या झाडाला जणू ह्या फांद्या फुटल्या आणि एक धर्म, एक राज्य जिथे होतं, एकता जिथे होती, एक मत जिथे होतं, तिथे त्याच्यामध्ये विविधता तयार झाली. ॲक्च्युली यांना द्यायचं होतं एकच मत की प्रेमानं आनंदानं राहा, परंतु आपण ते न समजल्यामुळे, तेवढा आपल्यामध्ये बदल न करू शकल्यामुळे आपण यांनाच विभागून टाकलं. यांच्याद्वारे मग आपण जसं जीसस क्राइस्ट आहे, मोहम्मद पैगंबर आहे, शंकराचार्य आहे, भगवान गौतम बुद्ध आहे, यांनी काय फक्त एका कॅटेगरीला अभ्यास दिला का किंवा ज्ञान दिलं का? त्यांनी सगळ्या जगासाठी ज्ञान दिलं. प्रत्येक आपण आत्म्यासाठी ज्ञान दिलेलं आहे. परंतु मग ते जे ज्यांच्याशी जुळले, मग तेच त्यांचं म्हणायला लागले आमचे धर्मगुरू हे, आमचे धर्मगुरू ते, आमचे धर्मगुरू ते. अरे सगळे जगाचे धर्मगुरू आहे, ज्ञान सर्वांसाठी आहे. परंतु तो भेद झाल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाचं वर्चस्व इथे सिद्ध करायला लागलं. त्या पंथातून मग हे सगळं समजून सांगण्यासाठी की नेमकं यांनी काय सांगितलं होतं, जसं बौद्ध आणि त्यांचा धर्म, असं भगवान गौतम बुद्धाचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म कसा हे समजून सांगण्याचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर अनेक अनुयायी यांचे बनले, ते जगात सगळीकडे फिरले. असे प्रत्येकाचे अनुयायी बनून हे ज्ञान देण्याचं, प्रसारित होण्याचं काम आता सुरू झालं. मग हे जे ज्ञान देण्याचं कार्य सुरू आहे, त्यांच्याशी आणखी वेगवेगळे लोक जुळले आणि याच्यातून अनेक नाना तऱ्हेचे पंथ इथे तयार झाले. नाना तऱ्हेचे पंथ, वैष्णव मार्ग आहे, दत्त मार्ग आहे, महानुभाव पंथ आहे, हे अनेक पंथ इथे तयार होत गेले. परंतु आपण सगळं काय झालं, फक्त अलग अलग होत गेलं. म्हणून या झाडाला आणखी फांद्या फुटत गेल्या, त्याला फांदीला फांद्या फुटत गेली. आणि जे घोर कलियुग आहे, हे घोर कलियुग आपल्याकडे आपण आज पाहत आहोत. मग इथे आपण धर्मात सांगितल्यानुसार जप तप करायला लागलो, 5 तत्वांनासुद्धा आपण मानायला लागलो, त्यांचीसुद्धा पूजा अर्चा करून राहिलो. कशासाठी? तर आपल्या जीवनामध्ये शांती मिळाली पाहिजे म्हणून. सत्य परमात्माचं ज्ञान सांगण्यासाठी पुन्हा मग दादा लेखराज या ब्रह्माच्या तनामध्ये पुन्हा परमात्मा येतात आणि परमात्मा येऊन हे सर्व ज्ञान आपल्याला सांगत आहे की जे ज्ञान आपण विसरलो होतो. मग परमात्मा आपल्याला पुढे सांगतात की काय होते पुढे, की बघा, विज्ञान गर्वित अमेरिका और युरोपासी यादव लढेंगे. मग पुढे असं पण काळ येणार आहे की एक महाभारी विनाश जो लढाईच्या माध्यमातून होईल किंवा प्राकृतिक आपदा व आंतरराष्ट्रीय युद्ध और गृहयुद्धद्वारा ये विनाश होणार आहे. आणि ह्या विनाशाच्या नंतर पूर्ण जग एकदम संपून जाणार नाही, परंतु नंतर हे जे दादा लेखराज आहे यांचाच पुढचा जन्म आपण कृष्णाचा
हा इथे येणार आहे. आणि अशा रीतीनं सत्ययुगाची सुरुवात इथे होणार आहे. सत्ययुग का पहला राजकुमार. आता याच्यामध्ये जर पाहिला आपण तर पूर्ण जर आयु पाहिली या वृक्षाची तर 1250 वर्ष सतयुग, त्रेतायुग 1250 वर्ष, द्वापारयुग 1250 वर्ष आणि कलियुग 1250 वर्ष. किती वर्ष झाले? कल्पवृक्ष की आयु किती होतात? 5000 वर्ष. असा 5000 वर्षाचा हा कल्पवृक्ष आहे, जो साक्षात आपण त्याचा अनुभव घेऊन आपल्या जीवनामध्ये जर बदल केले तर सत्ययुगामध्ये आपण जाऊ शकतो, सुख शांती आनंद मिळवू शकतो. आता बरेच वेळा काय आपण म्हणतो की बा प्रभू भावाचा भुकेला आहे किंवा त्या ईश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा, असं का म्हटलं गेलेलं आहे? तर आपण असं का म्हणतो की त्या देवावर विश्वास ठेवायला पाहिजे? कारण तो निराकार आहे ना, तो येऊन आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहून आपल्याला असं सांगू शकत नाही. आता तो सांगतो स्वतः म्हणजे कसं की स्वतःचा देह नाही आहे, तो देहच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या बाहेर आहे. मग तो आपल्याला ज्ञान कसं देतो? तर ब्रह्माच्या तनामध्ये अवतरण होणार आणि अवतरित होऊन यांच्या मुखावाटे आपल्याला हे ज्ञान सांगणार. आता याच्यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मग काय होते, जसं ते चित्रात दाखवलेलं आहे की आता काही लोक विश्वास ठेवतील आहे ना, व एक खालच्या चित्रात दाखवलेलं आहे की जे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात की हो परमात्मा आलेला आहे आणि आता परमात्माने सांगितलेल्या मार्गावरच मला चालायचं आहे, आणि त्यामुळे ते लोक जे असे या ज्ञानाचा अभ्यास करतात, या ज्ञानाचा अभ्यास करतात, ते त्या मार्गावर चालतात, असे जे लोक आहे. तर बघा इथे मग म्हटलेलं आहे पांडवसेना. यांना काय म्हटलं आहे? पांडवसेना. म्हणून गीतेमध्ये सुद्धा पांडव किती होते? 5 आणि कौरव अनेक होते. म्हणून आज रोजी अनेक लोक कदाचित हे मानणार नाही, काही कमी लोकच हे लोक गोष्ट मानतात की परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे आणि मला त्यांच्या मार्गावर चालायचं आहे. आता अशी जी पांडवसेना आहे ही काय करते? मग परमात्माजवळून ज्ञान घेते, ज्ञानामृत घेते आणि ज्ञानामृत घेऊन स्वतः जीवनामध्ये बदल करते, स्वतः सुख शांती आनंदाचा अनुभव घेते आणि ते ज्ञान इतरांना सांगते. आणि इतरांना सांगितल्यामुळे एक प्रकारे त्या ईश्वराला आपण मदत करतो. म्हणून यांची जी वैजयंती माळ तयार झालेली आहे, जे आपण नामस्मरण करतो ना, नामस्मरण माळेवर करतो आपण, एक एक मनी ओवतो नाम घेत घेत. आता याच्यावर नुसतं जर आपण नामस्मरण केलं तर काय प्राप्ती होते? आणि जर पुरुषार्थसहित नामस्मरण केलं, पुरुषार्थ म्हणजे काय की जो यांनी केला, परमात्माच्या इच्छेनुसार ते चालले, ह्या दोघांची जर सांगड असली तर आपल्याला सुख शांती मिळू शकते. म्हणून माळेमध्ये बघा काय तयार झालेलं आहे, 3 मेरू असतात. तर सर्वात वरचं जे आहे हा मेरू आला म्हणजे आपण काय करतो, ते माळ आपल्या इथे लावतो किंवा एक राऊंड पूर्ण झाला असं गृहीत धरतो है ना. तर जो काय आहे 5000 वर्षानंतर पुन्हा परमात्मा अवतरित होतात, पुन्हा हे ज्ञान देतात आणि पुन्हा पहिल्यापासून आपली गिनती सुरू होते. तर तो मेरू जो आहे तो परमात्माचं सर्वात जे आहे ते वरचं फूल ते परमात्माचं प्रतीक आहे. त्यानंतर ब्रह्मा, प्रजापिता ब्रह्मा हे दुसऱ्या नंबरचं मणी दाखवलेलं आहे आणि 3 नंबरचं त्यांच्या सोबत ज्ञान घेऊन ज्यांनी खूप सेवा केली, सगळ्या जगाला ज्ञान दिलं, ह्या जगदंबा सरस्वती यांचं मणी आहे. आणि त्याच्यानंतर जे एक एक मणी आहे, हे एक एक मणी दाखवलेले आहे. हे तुम्ही आपण सर्व आत्मे आहे की ज्यांनी सत्य ईश्वराला ओळखलं, सत्य ईश्वराचं नाम, सत्य ईश्वराचं ज्ञान घेऊन त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केले. हे झाले पांडवसेना. त्यानंतर इथे दाखवलेलं आहे की परमपिता परमात्माचे विपरीत बुद्धी भारतवासी कौरव. आता काही लोक असे असतील की जे ज्ञान हे फॉलो नाही करणार, की त्यांना विश्वास नाही वाटणार की परमात्मा आलेच व, तर अशांची परिस्थिती काय होईल? आज रोजी सगळीकडे
जे काही विकार, काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे याच्यामध्ये राहतील, ज्ञानाचा वापर नाही केला गेला, ज्ञानातील ज्या युक्त्या दिल्या होत्या परमात्माने आपल्याला, किंवा तो जे आपल्या ज्ञानातून आपल्यालाशी कनेक्ट होऊन तादात्म्य साधून त्याच्यासोबत ती शक्ती मिळवून आपण ह्या विकारांवर विजय मिळवत आहे, तर असं त्यांचं होणार नाही. मग काय होईल की भारतवासी कौरव विपरीत बुद्धीवाले, विपरीत म्हणजे परमात्माने सांगितलेले मत याच्या वेगळं, विपरीत हे जे कौरव आहे ह्यांचं काय होईल, आपसामध्ये कलह-कलेश होईल. ते घराघरामध्ये कलह-कलेश होईल, आपसी समाजामध्ये कलह-कलेश होईल, किंवा देशांमध्ये सुद्धा कलह-कलेश होईल. आणि अशा रीतीनं प्राकृतिक आपदा व आंतरराष्ट्रीय युद्ध और गृहयुद्ध द्वारा विनाश. अशा रीतीनं आता हे आपण स्वतः ठरवायचं आहे की आपण त्या परमात्माशी प्रीतबुद्धी होऊन पांडव व्हायचं आहे का विपरीत बुद्धी होऊन कौरव राहायचं आहे. हा आपला प्रत्येकाचा चॉईस आहे. तर आता उद्यापर्यंत आपलं होमवर्क हे राहील की आपण त्या परमात्माचं मुलं समजून त्यांनी दिलेलं ज्ञानानुसार आपण चालणार आहे, आणि त्या परमात्मा कुठे आहे समजलेला आहे आपल्याला, तिथेच मनबुद्धीनं जाऊन त्याच्या सुख, शांती, आनंदाची अनुभूती घेऊन या समाजाला सुख, शांती, आनंद आपण वाटणार आहे. ठीक आहे. ओम शांती, ओम शांती.